यांना देखील आमंत्रित दिलेलं आहे। पालकमंत्री शंभूराजे देसाई, जिल्हा प्रमुख माननीय गोपालजी लांडगे, हे सगळे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। मानसी नाईक, गायक अभिजित कोशंबी, प्रतीक चोळसे यांच्या टीमचा इथं हे गरबा सादर करणार आहेत। अजय अतुल यांच्या लाडक्या कलाकार ब्रँड आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण याची जास्तीत जास्त परिस्थिती मीडिया यांचं सर्वांचं मी स्वागत करतो। संयुक्त या ठिकाणी हा रास रंग 9 दिवस नवरात्रोत्सव हे महत्व आपल्या महाराष्ट्रासाठी अगदी या जगभरात नवरात्रोत्सव आपण मातेला मानतो तो उत्सव इथे साजरा होणार आहे। मला वाटतं ठाणा मुंबई नंतर डोंबिवली आणि डोंबिवली नंतर हा रास रंग हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा होणार आहे। हा रास रंग बघता येईल आणि सुरक्षित डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, निलेश शिंदे फाउंडेशन आणि साईराज ग्रुप आ रहा है ना। इकडे घ्या ना, पीछे झुको ना, पूरा लाइट फ्लैश ऑन करो, क्या रोल सगळे फ्लॅश ऑन करो। साई कृपा नवरात्र चॅरिटेबल ट्रस्ट, श्रीकांत शिंदे फाउंडेशन, निलेश शिंदे फाउंडेशन तसेच साईराज ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने गेले अनेक वर्षापासून इथं रास गरब्याचं आयोजन होत होतं। आज या ठिकाणी या सर्व मंडळाच्या वतीने नमन रास गरबा या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन 3 हे 9 दिवस होणार आहे। 3 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत या 60 फुटी रोडला होणार आहे। या ठिकाणी साधारण एक 32,000 स्क्वेअर फुटाचा असा मोठा पेंडॉल इथं उभा केलेला आहे आणि साधारण 5 ते 7,000 लोक इथं गरबा खेळण्यासाठी हे चांगलं असं व्यासपीठ या ठिकाणी उभं केलेलं आहे। डोंबिवली, ठाणा किंवा नवी मुंबई या परिसरात मोठ्या प्रमाणात असा गरबा या ठिकाणी भरतो। डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा मानस होता की आपल्या कल्याणपूर्वेत देखील या स्वरूपाचा एक मोठा असा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी व्हावा, या दृष्टिकोनातून हा त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या सगळ्या मंडळाच्या माध्यमातून हा मोठा असा रास गरबा या कल्याणपूर्व आणि उल्हासनगर, विठ्ठलवाडी या सगळ्या परिसरातल्या लोकांना रास गरबा खेळावा या दृष्टिकोनातून हे आयोजन करण्यात आलेलं आहे। इथं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रायव्हेट अशी आपण सुरक्षा इथं नेमलेली आहे। त्याचप्रमाणे पोलीस, पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। या कल्याणपूर्व आणि या परिसरातील कल्याण डोंबिवली या परिसरातील ज्या पंचक्रोशीतील जे मंदिर आहे त्यांच्या सगळ्या देवीची उद्या पूजा करून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहे। त्यामुळे आपण सर्वांनी सर्व या परिसरातील सर्व रसिकांना निमंत्रित करावं, या आपल्या माध्यमातून निमंत्रित करावं असं या ठिकाणी विनंती करतो। मुख्यमंत्री किंवा सिने कलाकार कोण कोण येणार? माननीय महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः या ठिकाणी येण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे। त्यांची टाईम म्हणजे जे कामाची व्यवस्था बघून ते या ठिकाणी हजेरी लावतील। त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीकांत शिंदे, या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराजे देसाई, जिल्हा प्रमुख माननीय गोपालजी लांडगे तसेच ठाणे लोकसभेचे नरेशजी मस्के या ठिकाणी उपस्थित, रवी चव्हाण माननीय मंत्री रवी चव्हाण साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार। त्याचप्रमाणे सर्व या परिसरातील सर्व आमदार, नगरसेवक, सर्व जे बिल्डर्स असतील किंवा व्यापारी असतील किंवा जे शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर असतील हे सगळे या ठिकाणी उपस्थित लावणार आहे। आणि त्याचप्रमाणे सिने कलाकार म्हणून सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, अभिजित कोशंबी, प्रतीक चोळसे, आशिका चोनकर
त्याचप्रमाणे अजय आणि अतुल यांची जी टीम आहे ती 9 दिवस इथं परफॉर्म करणार आहे.